नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी मीनाक्षी रवींद्र जगताप महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक 175 मधून आपले स्वागत करते। आता प्रथम सत्र आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आता या पाठापासून द्वितीय सत्राला सुरुवात होत आहे। तर चला मग पहिलाच द्वितीय सत्राचा पाठ 14वा आपला आहार याकडे आपण लक्ष देऊया। पहा, सुरुवातीला येथे तुम्हाला काही चित्र दिलेले आहेत। या चित्राचे तुम्हाला अवलोकन करायचं आहे। तर चित्राचे दोन भाग झालेले आहेत। एका भागामध्ये वेणूचे कुटुंब आहे आणि दुसऱ्या भागामध्ये राणीचे कुटुंब आहे। वेणूचे कुटुंब आणि राणीचे कुटुंब या दोघांमध्ये काय फरक दिसत आहे ते चित्राचे अवलोकन करून आपल्याला सांगायचं आहे। तर पहा, आपण पहिलं चित्र पाहूया। पहिल्या चित्रामध्ये वेणूची आई स्वयंपाक करताना दिसत आहे आणि तिचे वडील झाडू मारत आहेत। त्याच बाजूला राणीचे कुटुंब आहे। त्यामध्ये राणीची जी आई आहे ती स्वयंपाक करत आहे, कणिक भिजत आहे, परंतु तिथे राणीच्या आईशिवाय दुसरं कोणी दिसत नाही। पुन्हा आपण दुसऱ्या चित्रामध्ये वेणूच्या कुटुंबाकडे लक्ष देऊया। सर्वजण सोबत जेवायला बसलेले आहेत। तुम्ही पाहू शकतात, वेणूची आई आणि तिचे वडील सोबत तिन्ही जण जेवायला बसलेले आहेत। तर बाजूच्या चित्रात राणीच्या कुटुंबामध्ये राणी वाढत आहेत आणि जेवणासाठी फक्त माणसे बसलेले आहेत, पुरुष बसलेले आहेत आणि राणी त्यांना जेवण वाढत आहे। त्यानंतर पहा, खालच्या चित्रामध्ये तिसरे चित्र वेणूच्या कुटुंबामध्ये वेणूची आई वडील दोन्ही जण पेपर वाचताना दिसत आहेत आणि वेणूसुद्धा सायकल चालवत आहे आणि ती खूप आनंदी पण दिसत आहे। त्यानंतर बाजूच्या चित्रात तिसरं चित्र पहा, तर राणीचे जे वडील आहेत तेच एकटे पेपर वाचत आहेत आणि राणी आणि तिची आई ओझे घेऊन घरी येत आहेत। कदाचित ते नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असतील आणि तिथून ते कपडे धुवून आलेले दिसत आहेत। तर विद्यार्थ्यांनो, आता आपण चित्राचे अवलोकन केले तर तुम्हाला वेणूचे कुटुंब आणि राणीचे कुटुंब या दोघांमध्ये काय फरक दिसला? तर पहा, वेणूचे जे कुटुंब आहे ते सर्वजण घरातली कामं मिळून मिसळून करतात, तर राणीच्या कुटुंबामध्ये फक्त स्त्रियाच घरातली कामं करताना आपल्याला दिसत आहेत। तर वेणूचे जे कुटुंब आहेत ते आनंदी दिसत आहेत, तर राणीच्या कुटुंबामध्ये आपल्याला स्त्रिया जे आहे त्याच फक्त काम करताना दिसत आहेत आणि पुरुषांना घरातली कामं करण्याची आवश्यकता दिसत नाही। म्हणजेच घरातील कामाचा जो भार आहे तो फक्त स्त्रियांवरच आहे। तर दोन्ही कुटुंबापैकी तुम्हाला कोणते कुटुंब जास्त आवडले? तर आपण सांगू शकतो की वेणूचे कुटुंब जे आहे तेच आपल्याला सर्वात जास्त आवडले, कारण की तिच्या कुटुंबामध्ये सर्वजण मिळून मिसळून काम करतात, सोबत जेवायला बसतात आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव ठेवत नाही। तसेच राणीचे जे कुटुंब आहे ते पुरुष प्रधान दिसत आहेत। पुरुष कोणत्याही प्रकारचं काम करताना दिसत नाहीत आणि ज्या घरातील स्त्रिया आहेत त्यांनाच बिचाऱ्यांना सर्व काही काम करावं लागत आहे। म्हणून आपल्याला या दोघांपैकी वेणूचे जे कुटुंब आहे ते सुखी दिसत आहे। आपण सुद्धा अशाच कुटुंबाची कल्पना आपल्या कुटुंबासाठी करू शकतो। त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे। स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून मिसळून काम जर केले तर कोणावरही कामाचा भार राहणार नाही आणि सर्वजण आनंदात जगू शकतील। चला विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही दोन्ही कुटुंबाचे निरीक्षण केले तर त्यावरून तुम्हाला येथे काही प्रश्न दिलेले आहेत। पहा आणि सांगा। दिलेल्या दोन कुटुंबाचे चित्र पहा। तुम्ही जे चित्र पाहिले त्याचे अवलोकन केलेलेच आहे। त्यातील पहिला प्रश्न आहे, दोन्ही कुटुंबात लोक कशा प्रकारची कामे करतात? तर पहा, कोणते कामं करताना तुम्हाला दिसली? तर वेणूच्या कुटुंबामध्ये झाडू मारत आहेत, नंतर स्त्रिया ज्या आहेत त्या जेवण बनवित आहेत, पेपर वाचण्याचे सुद्धा काम चालू आहे आणि राणीच्या कुटुंबामध्ये राणी आणि तिची आई कपडे धुवून येताना दिसत आहेत। तर अशा प्रकारची कामे करत आहेत। दुसरा आहे, तुमचे कुटुंब पण या दोघांमधून कोणत्या एका प्रकारचे आहे का? तर पहा, वेणूचे कुटुंब आणि राणीचे कुटुंब या दोघांमध्ये फरक आहे। तर तुम्हाला तुमचा जो परिवार आहे तो
कोणत्या प्रकारचे कुटुंब दिसत आहे? वेणूच्या कुटुंबासारखा दिसत आहे का राणीच्या कुटुंबासारखा दिसत आहेत? याचे उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. जर हो तर तुमचे कुटुंब कोणासारखे आहे? तुमचे कुटुंब त्यांच्यासारखे कशा रीतीने आहे? तर जर तुम्हाला असं वाटत आहे की आमचे कुटुंब पण वेणूसारखे आहेत, तर कशा रीतीने? तर तुम्ही सांगू शकाल की आमच्या कुटुंबात पण सर्वजण मिळून मिसळून कामं करतात. घरातली कामं फक्त स्त्रिया न करता पुरुष पण त्यामध्ये हातभार लावत असतात. आणि जर तुमचे कुटुंब राणीच्या कुटुंबासारखे असतील तर का? त्याचे पण कारण तुम्हाला लिहायचे आहे. तर कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये पण घरातील कामं फक्त स्त्रियाच करत असतील, म्हणून तुम्हाला तुमचे कुटुंब राणीच्या कुटुंबासारखे वाटले. तर जर तुमचे कुटुंब राणीच्या कुटुंबासारखे असेल तर तुम्हाला तुमच्या परिवारातील सदस्यांना समजवण्याची गरज आहे. त्यांना समजवायचे की आपण पण घरातील कामे जर वाटून घेतली तर आपण सुद्धा सुखी राहू शकतो. एकाच व्यक्तीवर घरातील कामाचा भार येऊ शकत नाही आणि सर्वजण आनंदित जगू शकतात. चला पुढे पाहूया. विचार करा आणि लिहा. पहिलं आहे, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य सोबत जेवतात? जर नाही तर का? तर पहा, तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा दुपारी किंवा रात्रीच्या वेळेस जेवणाला बसतात तर सर्वजण सोबत जेवणाला बसतात का? आणि जर सोबत जेवणाला बसत नसतील तर त्याचं कारण तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या घरामध्ये सर्व सदस्य सोबत जेवणाला बसत नसतील तर त्याचं कारण असू शकतं की त्यावेळेला तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा अथवा तुमचा जो भाऊ आहे ते कामाला गेलेले असले पाहिजे. त्यामुळे ते टिफिन घेऊन जातात आणि ते तिथे जेवतात आणि बाकीचे सदस्य घरी जेवतात. रात्रीच्या वेळीसुद्धा कदाचित तुमच्या वडिलांना, तुमच्या आजोबांना अथवा भाऊला यायला उशीर होत असेल, त्यामुळे ते सुद्धा आल्यावर जेवत असतील आणि बाकीचे जे लहान मंडळी आहे, तुम्ही तुमच्या लहान भाऊ अथवा लहान बहीण असेल तर तुम्ही लवकर जेवण करून घेत असतील, त्यामुळे सर्वजण सोबत जेवणाला बसू शकत नाही. एखाद्या घरामध्ये स्त्रियासुद्धा कामाला जात असतील तर त्या सकाळी उठून लवकर स्वयंपाक करून जात असतील आणि स्वतःचा टिफिनसुद्धा घेऊन जात असतील आणि बाकीचे जे उरलेले सदस्य आहेत ते घरी बसून जेवण करत असतील आणि स्त्रिया किंवा पुरुष जे कामाला जातात ते त्यांच्या कामावर डब्बा खात असतील. चला पुढचा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही स्वयंपाकात कोणकोणती मदत करू शकतात? तर तुमची आई जेव्हा स्वयंपाक करते तर तुम्ही तुमच्या आईला कोणती मदत करतात ते येथे लिहायचे आहे. उदाहरणार्थ, तुमच्या आईला जरुरी जो सामान असेल तो तुम्ही काढून देऊ शकतात किंवा किचनवर जो काही पसारा असेल तो तुम्ही आवरू शकतात. तुमच्या आईला पोळ्यांचे कणिक भिजवून देऊ शकतात. तर असे लहान लहान कामं तुम्ही करू शकतात अथवा लसूण सोलून देऊ शकतात. अशी लहान लहान कामं तुम्ही करू शकतात. तर अशा रीतीने मदत करतात. नंतर कुटुंबामध्ये स्वयंपाकात कोण मदत करीत नाहीत का? तर बहुतेक घरातील जे पुरुष मंडळी आहेत तेच स्वयंपाकामध्ये मदत करीत नाहीत किंवा घरातील लहान मुले ते सुद्धा स्वयंपाकात मदत करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे पुरुष जे असतात त्यांना स्वयंपाक करता येत नाही अथवा स्वयंपाकाच्या वेळेस ते कामाला असू शकतात, कारण की ते बाहेरचे कामं करतात, म्हणून ते स्वयंपाकामध्ये मदत करू शकत नाहीत. परंतु काही घरांमध्ये पुरुषांनासुद्धा सर्व प्रकारचा स्वयंपाक येतो आणि ते घरामध्ये स्त्रियांना स्वयंपाक करण्यामध्ये मदत करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, आजचा तास इथे आपण पूर्ण करूया. पाठाचे तुम्ही वाचन करायचे आहे. नमस्कार.